सर्वांना रामकृष्ण हरी. म्हणा जरा एकदा सर्व रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मित्र हो, आज आपल्या शाळेमध्ये आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी हरिभक्त परायणी सुरजिताई गणमोडे यांचं सुश्राव्य असं कीर्तन आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तत्पूर्वी आज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्याने कीर्तनाचं आयोजन केले असल्या कारणाने त्यासोबतच आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांनाही आज या ठिकाणी पुष्पहार अर्पण करणार आहोत. हे आपल्या शाळेचे मुख्याध्यापिका लोखंडे मॅडम, उपमुख्याध्यापक गंदगे सर, हिरंब शाळेचे मुख्याध्यापक पवार सर आणि आजचे कीर्तनकार सुरजिताई गणमोडे यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिभा पूजन संपन्न करावं. गणमोडे पालक यांना विनंती की त्यांनी स्टेजकडे यायचं आहे. सर्व मान्यवरांचे शुभ असते. दंबाळे गुरुजी समोर या. सर्व प्रमुख अतिथींना विनंती करतो की त्यांनी प्रतिभा पूजन संपन्न करावं. संत ज्ञानेश्वर महाराज की जोरात आवाज येऊ द्या. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की महात्मा ज्योतिबा फुले यांचा थोडक्यात महात्मा ज्योतिबा फुले यांनी एका ठिकाणी असं म्हटलं होतं की इंग्रजी लिहावे, भाषण करावे, इंग्रजी लिहावे, भाषण करावे, जगात त्यागावे व्यसनाला. तीन भाषात सध्या जो निपुण सद्गुणी संपन्न मानवात म्हणजे निर्व्यसनी माणूस आणि 3 भाषा ज्याला आलाय तो सद्गुण संपन्न आहे असं महात्मा फुलेने त्यांच्या एका पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांबद्दलचं वर्णन आजच्या कीर्तनकार तुम्हाला कीर्तनामधून करणारच आहेत. तत्पूर्वी मी त्यावर काही भाष्य करणं यथोचित होणार नाही. सर्व मान्यवरांचे शुभ असते. या ठिकाणी प्रतिभा पूजन संपन्न होत आहे. आजच्या बाल कीर्तनकार सुरजिताई गणमोडे या आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत. आता सध्या त्या नववीला शिक्षण घेत आहेत. म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये त्यांनी शिक्षण ही कला अवगत केलेली आहे. बरोबर 64 कला ज्यांच्यामध्ये 64 कलांपैकी एखादी कला ज्यांना अवगत केली त्याला जगावर अधिराज्य गाजवलं असं म्हटलं जातं. त्या पद्धतीनं ही कीर्तन अशी कला, नारदीय संप्रदायाची ही कला, वारकरी संप्रदायाची ही कला, अशा असंख्य कलांमधून ही कीर्तनाची कला सुरजिताई गणमोडे यांनी या ठिकाणी संपन्न केलेली आहे. त्यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ या ठिकाणी आपण घेणारच आहोत. वेळोवेळी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की प्रतिसाद देत चला. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. निदान स्वतःसाठी तरी एकदा जोरदार वाजवा. सुरजिताई गणमोडे यांचा या ठिकाणी यथोचित असा सत्कार संपन्न होत आहे. आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पाताई लोखंडे मॅडम, ज्येष्ठ शिक्षिका आदगर मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आजचा किल्ला नंतर घाला ना. सुरजिताई गणमोडे तुम्ही त्यांनी आजचे कीर्तन कार्याचं औक्षण करावं. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की. सर्वांचे खूप आभार, धन्यवाद. आजचे कीर्तनकार हरिभक्त परायण सुरजिताई गणमोडे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कीर्तनाच्या सेवेला प्रारंभ करावा. रामकृष्ण हरी. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हरे 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 राम.
हेलो 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 शांत बसा. आवडे देवासी तो ऐका प्रकार 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 आवडे देवासी तो ऐका प्रकार
Ah
बांधीस तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा हृदयी करवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही एका जनार्दनी आईचा जात नेम तो देवा परम पूज्य जगी विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरध्वं वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा तस्मै श्री गुरुवे नमः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णार्जुनवयं नमः विठ्ठल 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 अभंग एकनाथ
देवाची तो ऐका प्रकार नावाचा उच्चार रात्रंदिवस अभंग एकनाथरायांचा आहे. प्रस्तुत कीर्तन रूपी देण्याकरता घेतलेला अभंग. जगतचालक ब्रह्मांड नायक यांचे भक्त असणारे शांतीब्रह्म एकनाथराय यांचा 5 चरणाचा नसून फक्त 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सर्वांच्या परिचयातला असणारा देवाची आवड जीवाला सांगणारा अभंग सेवे करता निवडलेला आहे. विठाला विठाला कीर्तन सुरू करण्यापूर्वी अल्पसहा फरियाद देणं गरजेचं आहे. तो अल्पसहा फरियाद देणं गरजेचं आहे. तो अल्पसहा फरियाद म्हणजे आपली ज्ञानेश विद्या मंदिर शाळा. या शाळेमध्ये ज्ञानोबरी समाधी निमित्त कीर्तन ठेवण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष असतील शैलेंद्र विठोरे सर, संस्थेचे सचिव असतील मीनाक्षीताई विठोरे मॅडम, उपाध्यक्ष पूजाताई परे मॅडम, मुख्याध्यापक असतील पुष्पा लोखंडे मॅडम यांच्या चरणी नतमस्तक होते. माझ्या कीर्तनाला साथ करणारे गायनाला शीतलताई असतील, माझे काका असतील, माझे बाबा पण असतील, हे माझे काका आहेत पण माझे काका असतील, नवपुते योगेश महाराज असतील, तर इतर भजनी मंडळ असेल, संवादाला साथ करणारे शशिकांत महाराज असतील, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते. आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होते. माझे आजी आजोबा सुद्धा आले. तुम्हाला सर्वांच्या चरणी नतमस्तक होते व सेवेला सुरुवात करते. विठाला आपल्या भारत भूमीमध्ये थेर संत होऊन गेले. त्यातलेच एक संत आहे. म्हणायला गेलं तर आपली भारत भूमी पवित्र आहे. महाराज प्रमाण देतात पवित्र ते पुरा करता निवडलेला आहे. नाथराय यांचं चरित्र पाहायला गेलं तर भगवान परमात्मा स्वतः त्यांच्या घरी कावडीने पाणी वाहिले. कावडीने पाणी एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने पाणी वाहे हरी कावडीने श्रीखंड्या चंदन श्रीखंड्या चंदन श्रीखंड्या चंदन उगाळून करी. तर भगवान नाथरायांच्या घरी कावडीने पाणी भरलं. ते नाथराय संत होते, शांत होते, श्रीमंत होते. श्रीमंत कसे होते सांगू का? तुम्ही बोलणार नाही तर मी कीर्तन करणार नाही. तुम्ही माझ्या मैत्रिणी आहेत का? मी या शाळेत शिकायला होते का नाही? होते का नाही? आवाज मोठा होऊ द्या.
अंगावर चोरी करण्याकरिता आले होते. त्यांनी गटुडे उचलले. गटुडे त्यांना उचलत नव्हते म्हणून एकामेकांना उचलून देत होते. ते एकमेकांना उचलून देत होते. शेवटचा जो होता तो तसाच राहिला. त्यांनी जोरात हाक मारली, अरे मला थांबा ना तुम्ही. तेवढ्यात नात्र्यांना जाग आली. नात्र्या बाहेर आली. नात्र्या म्हणतात, काय झालं रे बाबा, तुला गठुडे उचलत नाही का, मी देऊ का, म्हणजे काय ऐका तुम्ही. नात्र्यांच्या घरी ते चोरी करण्याकरिता गेले होते. नात्रा त्यांना म्हणतात, अजून देऊ का, म्हणजे किती श्रीमंत होते. तुमच्यातला कोणी असला असता तर आणला असता का नाही. बोला तुम्ही, माझे भाऊ आहेत तुम्ही, आणला असता ना, म्हणजे किती श्रीमंत होते. शांत कसे होते तर नात्र्यांच्या घरी यवन 108 वेळा थुंकला. यवनांगावरी थुंकला, मुक्त केला. कुटुंब अवघड असतात. नागतळांनी कशाची रचना केली सांगू का. तुमचा रिप्लाय नाही आला तर मी कीर्तन करणार नाही. सांगू, नागतळांनी भारुडाची रचना केली. तशी भारुड सांगायची का. या शेजारनी ना, या शेजारनीनं बरं नाही केलं ग, मला पंढरीला नेलं ग, शबरी मातेने केले, मीराबाईने केले. माझी शबरी माता भिल्ल समाजाची होती. ती मातंग ऋषीच्या आश्रमात राहायची.
मातंग ऋषीचा अंत काय जवळ आला होता, म्हणून मातंग ऋषी शबरी मातेला म्हणाले, शबरी माता मला माझ्या प्रवासाला जायचं आहे, मी जातो. शबरी माता म्हणतात की मी एकटी काय करू घरात. तर मातंग ऋषी उत्तर काय देतात ऐका. बोलू नका, इकडे ऐका. मातंग ऋषी उत्तर काय देतात की तू भगवंताची वाट बघते, या घरात भगवंताशिवाय कोणी येणार नाही. हे बडबड करू नका तुम्ही, भगवंताशिवाय कोणी येणार नाही. तेव्हापासून शबरी मातेनं 82,000 वर्ष वाट बघितली. किती? 82,000 भगवंताची. सकाळी उठायची, अंगण झाडायची, म्हणायची जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, मेरे राम जी का घरातल्या देवासाठी आंघोळ घालता का? शेजारच्यांनी शपथ घेऊन सांगा बघा. तुम्हाला काय सांगू, 8-8 दिवस आंघोळ नसती कोणाकोणाच्या घरात. देवाला पुन्हा देवाला स्वतः तर करतच नाही, देवाला पण घालत नाही. ती सकाळी उठायची, अंगण झाडायची आणि बागेतून सुंदर फळे आणायची. तेव्हा रामप्रभू म्हणतात, लक्ष्मणजी आपली माता आपल्यासाठी वाट बघत आहे, आपण तिला भेटायला जायला पाहिजे. तर लक्ष्मणजी म्हणतात चला. दोघं निघाले. इकडे शबरी माता भजन करत होती. काय करत होती? सगळ्यांनी हातावर घ्या, ज्याला हात आहेत त्यानेच घ्या. घ्या ना बाबा तुम्ही, तुम्हाला नाही का? ज्याला हात त्याला घ्या आणि ज्याला नाही ते आपण भगवंताकडे प्रार्थना करू आपण. पुढच्या जन्मात त्यांना देऊ, आता देऊ शकत नाही ना. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम
भगवान परमात्मा आले. तिथे भजनामध्ये तल्लीन झालेली होती. भगवंत आले, तिला सबरीला हलवलं. सबरी माता भानावर आली. सबरी मातेने अगोदर ठरवलं होतं, भगवंत आलं की आपण हे करायचं ते करायचं, सगळं करायचं, सगळं स्वागत करायचं, आसन करायचं, सगळं करायचं. पण ती भगवंताला पाहिलं की तिच्या डोळ्यातून ऑटोमॅटिकली पाणी येत होतं. म्हणजे किती भक्ती होती तिची. भगवंतानी स्वतःच्या अश्रूंनी शबरी मातेचे पाय धुतले. म्हणजे किती अधिकार पण होता त्यांचा. होता का नव्हता? तुम्ही मला बोलतच नाही. मला बोलणे म्हणजे पूर्ण रिस्पॉन्स आला तर कीर्तन करता येते. भगवंतानी स्वतःच्या अश्रूंनी शबरी मातेचे पाय धुतले. किती भक्ती होती त्याची. तुम्ही खाता का? भगवंतानं उष्ट गोड खाल्ले. अजून कोणी भक्ती केली तर मीराबाईने केली. मीराबाईंनी कशी भक्ती केली तर मीराबाईच्या वडिलांनी विषाचा प्याला दिला मीराबाईंना प्यायला. मीराबाईंनी विष प्राशन केलं. विष पिलं तरी त्यांना काही झालं नाही. का तर नामस्मरणाची ताकद आहे. विरानाने विष दिया मानामृत दिया.
माझे भक्त आवडतात. पहिला शब्द काय? अभंगाचा. तेवढं लक्षात राहिला असं तुमच्या. तुम्ही सांगितल्याशिवाय पुढे कीर्तन. आवड देवाची तो ऐका प्रकार. पहिला शब्द काय? आवड. प्रत्येकाची आवड वेगळी असते. भगवंताची पण आवड वेगळी, संतांची आवड वेगळी, पुरुषांची आवड वेगळी, लहान लेकरांची आवड वेगळी आणि महिलांची आवड वेगळी. म्हाताऱ्या बायांची पण आवड आहे, म्हाताऱ्या बायांची पण आवड. पहिली आवड लेकरांची. तो लेकरांना काय आवडतं सांगू? सांगू? ऐकायला कमी येतं मला. सांगू? लेकरांना खोड्या करायला आवडतात. कशा खोड्या करतात माहिती का? मी आता कीर्तनाला गेले, सरपंच आला, कधी येत नव्हता, कीर्तनाला आला. म्हणला ताई, कीर्तन संपल्यावर म्हणला ताई चला चहा प्यायला. सरपंच होता गावचा. म्हणलं पुन्हा तारीख पुन्हा तारीख आहे, आपण जायला पाहिजे. गेलो घरी, दरवाजापाशी गेलो. दरवाजापाशी असं लिहिलं होतं वेलकम. वेलकम नव्हतं, सुस्वागतम होतं. सुस्वागतम. आता सुस्वागतमची जागा वेलकम न घेतली, वेलकमची जागा कुत्र्यापासून सावध राहा. म्हणजे काय समजायचं आपण घरात? कुत्र्याची माणसं. बरोबर आहे? प्रश्न आहे माझा, बरोबर आहे ना? कुत्र्यापासून म्हणजे कधी बदलायला लागले, किती बदलायला लागले सांगायचं का तुम्हाला? सांगायचं का? कलियुग लागलंय बदलायला. हो, कलियुग लागलंय आधी होती चटणी भाकर, आधी होती चटणी भाकर, आता निघाली इडली सांबर, आता निघाली इडली सांबर. लागले तुमचे चालायला सरपंचांनी आवाज दिला, मालकीन चहा चहा 2 कप चहा ना. मालकीन बाई लगेच म्हणतात जी. आता म्हणत नाही तर आता काय ते पिंट्या आणि पिंटी. सोप्यावर बसलो. सरपंचांचा सोन्याचा तुकडा आला. बडा 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 पळत आला. मिठ्ठा
मला खाली उतरवलं. कशी बशी बसले त्या चौक्यावर. मालकीनबाई चहा घेऊन आल्या. चहा घेतला. चहा मी इकडून पित होते. डबल तेच आलं. त्याने तिकडून तोंड लावलं. मी करायचे फुरते करायचं सूर. मी करायचे फुरते करायचं सूर. म्हणलं बाबा तू बशीत ती का पत्ती. नाही म्हणे मला तुमच्या सोबतच ते. अरे म्हणलं तू बशीत ती नाही तर तू कपात ती मी बशीत पिते. नाही म्हणे मला तुमच्या सोबतच ते. आणि होते हिवाळ्याचे दिवस. ती चहाची वाफ अशी नाकात गेली. कशी गेली महाराज कशी गेली. अशी गेली की टोपे सगळं सटकला. कसं वाटलं असेल मला. म्हणजे किती फरकर असतात. कसं बस घरी गेले म्हणलं या गावात पुन्हा यायलाच नको. विठाला ही झाली लहान लेकराची आवड. कोणाची सांगत. बायकांची सांगत. बरं तुम्ही तुमच्या तोंडाने सांगा तुम्हाला काय आवडतं. म्हणजे मग मी सांगते. नाही त्या त्यांचे मिस्टर असतात ना साईडला तुम्ही सांगणार. मी सांगू का. सांगू. साड्यात आवडतात महाराज पण सोनं इतकं आवडते की सोन्यासाठी जीव घेतात. कोणाचं मालकाचं. आमच्या इथे एक बाई होती. तिच्या साड्या म्हणजे इथे साड्याचं आहे कपाट उगले की भदा 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 पळत. एक बाई ते गुदमरून मेली ना. साड्या इतकं आवडतात बायाला. सोनं तर बाबा बाबा किती आवडतं ते. मालकाला कंगाल करून टाकले. संक्रांत आली होती. संक्रांत माहिती. एक गंगूबाई होती गावात. गंगूबाई म्हणली हसू नका. पुढे हसा पुढे हसायचं. गंगूबाई होती. गंगूबाई मालकाला म्हणली अहो संक्रांत आली. ती म्हणायच्या अगोदर हा म्हणलं आपण घेऊ साडी. मागच्या वर्षी 5 ग्रामची नस केली होती. ती म्हणे साडी नाही यायची अहो मला 10 तोळ्याची नस करायची. 10 तोळ्याची असती का. 10 तोळ्याची नस करायची. हा म्हणला अगं पुढच्या वर्षी करू. यावेळेस बजेट बसत नाही. 5 ग्रामची घ्यायला आपली. पण ती म्हणली नाही मला 10 तोळ्याचीच पाहिजे. आता बायकोचा शब्द ते तुम्हाला सांगितलं नवरे घडायला लागले. बायकोचा शब्द पाळायला लागतो. म्हणून तो गेला सोनाराच्या दुकानात गेला. 10 तोळ्याची नथ आणली. ती बाई कोण तिची ती येणार इतकी भांडकुदळ होती ना. तिच्या घरी बाई येत नव्हत्या. ती त्या दिवशी बोलवायला गेली. नथ आणली त्या दिवशी. सगळ्या बाया आल्या. चहा केला. ती नथ घातली. ती नथ घालायची नागपुडी खाल्ली. तिने काय केलं दोरा बांधला नाही तर हे केलं लावलं. ते असतं ना ते मला माहित नाही. ते लावलं. आधी चहा देऊन सगळ्यांना चहा दिला. सविता शीतल पूनम सगळ्या होत्या. मला नाव माहित नाही पण होत्या. सगळे म्हणायच्या बाई किती छान आहे आमचं हे करत. सगळे नाव म्हणजे इतकं छान छान म्हणायला लागले. तिला कधी ना म्हणणारे सगळ्या बाया छान छान म्हणायला लागले. आणि दारात असं जरासच पुढे जाऊ दे एक घर सोडून म्हशीत वेसणं घातल्यासारखी दिसू राहिली मला. म्हणजे किती बाया पण हे असतात भानकुदळ असतात. लय सोनं आवडतं बायांना. ती ठरवली. दुसऱ्या दिवशी साडी घातली. शृंगार केला. किती शृंगार केला. कुठे आढळलं सगळ्या पैंजण कमरेला कंबर कटा. कुठे आढळलं सगळ्या पैंजण कमरेला कंबर सगळा घाट माट करून Thank you.
केला आताच्या काळात मेकअप. ते सगळा मेकअप केला, राहिली का होती 10 तोळ्याची नथ. बाया तिला आवाज द्यायला बाहेरून, गंगू चल ग बांधायला. ती म्हणली वा पुढं मी येते. सगळं घर बांधलं घातलं पण ती नथ काय सापडेना. त्या बाया जाऊ लागल्या, पारावर तिचा नवरा बसला होता. कळत गंगूबाईचा नवरा बसला होता. म्हणजे आमची कुठे, काय म्हणली ती? दादा काय म्हणली ती? अशी म्हणली. तुम्ही बोला ना, बोलल्यावर मग मला उत्साह येतो कीर्तन करायला. ती म्हणली तो म्हणला आमच्याकडे. ती बाई काय म्हणली, म्हणे ती म्हणली आम्हाला हा पुढं मी येते मागून. याला वाटलं काहीतरी घरी झालं. हा घरी गेला. घरी म्हण घर सगळं पातळ एका कोपऱ्यात जाऊन बसली. मला काय झालं? सापडना. तो मला काय म्हणे काल आणली होती. म्हणे काय म्हणे तू तर आणली होती. याच्या आता एक ट्यूबलाईट आता पेटली. म्हणे नव्हतं का? काय झालं? पण सापडना. याने सगळं घर पालतं पाडलं. तो म्हणला मागच्या वर्षीची 5 ग्रामची घाल, पुढच्या वर्षी तुला 20 तोळ्याची करू. किती? 20. या वर्षी 10 केली, पुढच्या वर्षी ती मला 30 तोळ्याची. आम्हाला आता काय करेल? ती म्हणली मला आणून दे. हा म्हणला गौरी मला चहा कर. जातो. सोनाऱ्याला फोन लावला, म्हणे दुकान चालू ठेवा, मी येतोय. 20 तोळ्याची न खाईन. मला हा गेल. तिने चहा ठेवला, गॅस पेटवला, पातेला ठेवलं, पाणी टाकलं, ती टाकली. काय होती? डब्बा उघडला. डब्याचं झाकण उघडलं. तो ओंगळी अशी हात घातला. ओंगळीत काय निघाली? ती काय म्हणली सापडली. याला वाटलं चिटकली गॅसला. परतच गेला परत. म्हणे काय झालं? म्हणे सापडली. म्हणे काय नस का? म्हणे हो. म्हणे तुम्ही तुमचा चहा मी चालले वांदे. म्हणजे किती आवडतं बाळांना सोन. जिस यारो ने नकनी दी है मरदत होते ना. आवडतं. पुरुषांची आवड काय सांगू? पुरुषांना ना कडक कडक इस्त्रीचे कपडे. किती गरीब असला तरी इस्त्रीचे कपडे. श्रीमंत असला तर घालतो, पण गरीब आला पारावर गप्पा. काय करतात बाबा त्यांच्या गप्पा? हडवून टाकील, भात चिरेल, आडवात चिरेल. काय गप्पा? घरात आला काय कडक इस्त्रीचे कपडे. तुम्ही घाला ना, चांगला पोशाख घाला. वारकरी संप्रदायात हे बाबा यांनी घातलाय, किती छान वाटतं. ही झाली पुरुषांची आवड. त्या पोरांना काय आवडतं माहिती का? गाडी, मोबाईल, दुसरं काहीच नाही. आणि भांडणं करायला तर इतके आवडतात, बड्याचं काम. म्हाताऱ्या बायांना भांडणाने आवडतं. त्यांचे भांडणं लागले मला डोकं सटकतं माझं. मी बघितले आज कालच झाले आमच्या गल्लीत. लय भांडणं करतात त्या बाया. विढाला विढाल. आता संतांची आवड काय? तर संतांची ही आवड आहे की जो वाम मार्गाने जाणारा मनुष्य आहे किंवा वाईट मार्गाने जाणारा मनुष्य आहे त्याला चांगलं जागेवर आणणं. संत त्याला जागोजाग
जागोजाग जागतात. हा जगदोगी जगदोगी जाग जाग बोलती 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 हे जागता जगदे पर जागता जगदे पर राखता ही पाप राखता ही पाप हा जगदोगी जगदोगी जाग जाग बोलती जगदोगी जगदोगी जाग जाग बोलती अजून संतांची आवड काय तर जगाचं कल्याण करतात. जगाच्या कल्याणात जगाच्या कल्याणात विभूती देवाला काय आवडतं? तुळशीची माळ तुळशी माळ गळा गोपी चंदन किरा 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 हृदयी करवरा वैष्णवता हृदयी करवरा वैष्णवता हृदयी करवरा हृदयी करवरा वैष्णवता हृदयी करवरा वैष्णवता हृदयी करवरा वैष्णवता हृदयी तुळशी माळ गळा गोपी चंदन किरा 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 तुळशी माळ गळा गोपी चंदन भगवंताला गळ्यात तुळशीची पवित्र माळ भाला चंदनाच्या तीन अंतकरणामध्ये वारकऱ्यांविषयी कळवळ आवडतो. आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी पंढरीचे वारे 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 आषाढी
माझीच मैत्रीण आहे, माझं गरीब राहती वारी करते म्हणून म्हणलं काय भगवंताला वारी केलेली आवडते. अंतकरणामध्ये वारकऱ्यांविषयी कळलं म्हणजे दुसऱ्यांविषयी मनात चांगला विचार असणं भगवंताला आवडतं. आणि हे जर सर्व नियम फॉलो करतो पाळतो तो भगवंताला प्रिय आहे. एका जनार्दनी ऐसा जाता देव हो एका जनार्दनी ऐसा जाता देव एका जनार्दनी ऐसा जाता सर्वांनी हातावर घ्या. ज्याला नाचू वाटलं आनंदाने त्याने नाचत. इथं नाचायचं नाही, भगवंताचं नामस्मरण करते. कोणी काय बोलणार नाही तुम्हाला, शिक्षक वृंद काही बोलणार नाही. तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर उठून नाचा. मी तुमच्यासोबत एवढं आहे. टाळ्या वाजून फक्त जास्त नाही बरं, ही माणसाची संकट आहे. आता मी प्रश्न विचारते ते खरं काय ते होते ब्रह्मदेवाचा अवतार. तिसरे होते ज्ञानोबा राय, ते होते श्री भगवंत विष्णूंचा अवतार. आणि चौथी मुक्ताबाई आदिशक्ती, ही होती भगवतीचा अवतार. ही लेकरं कोणाच्याच पोटी जन्माला आली तर विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेच्या पोटी जन्माला आली. त्या काळामध्ये 20 लोकांनी वाईट लोकांनी खाली बघ 20 लोकांनी वाईट लोकांनी त्रास दिला. कोणाला? विठ्ठल पंतांना. इतका त्रास दिला की त्याचं थोबड पाहिलं ना, विठ्ठल पंतांचं थोबड सुद्धा पाहिलं ना तर इंद्रायणीला स्नानाला जायची लोक किती
खूप त्रास दिला. सांगा बघा, थोडंच राहील, 5 मिनिटं. खूप त्रास दिला लोकांना. पैठणला न्याय मागितला पाहिजे. पैठणला न्याय दिला कोणता? तर देहांत प्रायश्चित्त. हा न्याय कोणी स्वीकारला? तर विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेने स्वीकारला. लेकरं झोपेत असतात, कसवीस प्राण मनात तळमळी, ऐसे ती जननी कालावधुनी हात फिरवली, आई पोटाची धडती ते जीवना ज्ञान माझा एकाना सुपारा, हे मुक्ताबाई हे निवृत्तीनाथा. प्रत्येकाच्या गालावरून लेकरं झोपत असतात, प्रत्येकाच्या गालावरून हात फिरवते कोण? रुक्मिणी माता. ऐकायला खूप सोपं वाटतं, पचायला खूप अवघड महाराज. नीट लक्ष देऊन ऐका बरं. रिक्षावाले कोण असतील त्याचा विठाल विठाल सोडून गेले ही बातमी कळली. कोणाला ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताबाई, निवृत्तीराय. डसा डसा रडू लागली व लेकरं. रडत होती लेकरं. त्या काळात लोकांनी पण खूप त्रास दिला. ज्ञानोबाराय पैठणला आले. ज्ञानोबारायांकडून तेव्हा चमत्कार घडले नाही, ते घडून गेले त्यांच्याकडून. त्यांनी घडविले नाही, घडून गेले त्यांच्याकडून. पहिला चमत्कार असा झाला की पहिलं कीर्तन ज्ञानोबारायांचं पैठणला झालं. काही लोक म्हणतात की ज्ञानोबाराय कीर्तन करत नव्हते, असं काहीच नाही. ज्ञानदेव वैष्णव मोठा. ज्ञानोबारायांनी पहिलं कीर्तन पैठण या गावी केलं. गजर झाला पुंडलीकर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर. पैठणला कीर्तन केलं. पुढे नेवासा गाव, त्या नदीच्या काठी सच्चिदानंद बाबा झोपलेले होते. त्यांना उठवलं आणि ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ त्यांच्याकडून लिहून घेतलं. पुढे ब्राह्मणी नावाचं गाव, तिथं अमृत अनुभव तयार. हे 2 ग्रंथ झाले, जय जयकार झाला. पुढे ज्ञानोबारायांनी समाधी घेतली. 21 वर्ष ज्ञानेश्वरी दिली. किती अधिकार म्हणाव त्यांचा. रेड्याच्या तोंडातून वेद बोलवून भिंत चालवली ज्ञानोबाराय. त्यांचा अधिकार खूप मोठा. विठ्ठल विठ्ठल. कीर्तन चांगलं वाटलं तुम्हाला? हे बघा, माझं पहिलंच कीर्तन. पूजा मॅडम माहित असतील तुम्हाला. पूजा मॅडमची इच्छा होती, म्हणजे सगळे शिक्षक वृंद, नगन सर, कोटावडे सर असतील, मला नाव माहित नाही, सर भांबरे सर असतील, राऊत सर असतील, डोळे सर असतील, मला सगळ्यांची नावं माहित नाही. पण यांची इच्छा होती की तू शिकायला गेलीस ना बाई, तर पहिलं कीर्तन आपल्या शाळेत. माझ्या पप्पांची इच्छा जास्त होती, मम्मीची इच्छा होती. हिंगोलीवरून माझ्या आजी आजोबा आले कीर्तनाला. सर फक्त कीर्तनासाठी आले. सगळ्यांची इच्छा होती पहिलं कीर्तन शाळेमध्ये करणे. झालंय, भगवंताच्या आशीर्वादाने झाले. चुकलं वगैरे असेल तर माफ करा, कारण माझं हे पहिलंच कीर्तन आहे. मला मी इकडे कार्यक्रमाला गेले होते बाबांचे, तुमच्याकडे आलते, तेव्हाच मला कळलं. 8 दिवस राहिले होते कीर्तनाला. माझं कीर्तन बसलेलं नव्हतं. मला जे आठवण ते मी तुमच्या समोर बोलले. माझं कीर्तन बसलं नव्हतं. आज किती 1 तारखेला मला कळलं, नाही 21 तारखेला कळलं मला कीर्तन. मी कीर्तन बसवलं, म्हणजे स्वतःमध्ये सरांची इच्छा पूर्ण झाली, पप्पांची झाली, सगळ्यांची झाली. मला नाव माहित नाही, चुकलं वगैरे असेल तर पहिली मुलगी समजून माफ. देवाच्या कृपेला 2 दिल्या तर 3री समजा, 3 दिल्या तर 4थी समजा, नसली तर दत्तक घेऊन.
खूप आशीर्वाद आहे तुला. हदगल मॅडम हदगल मॅडम असतील. मला नावं सांगा, मी घेते. मला नावं माहिती. तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? तुमचं गाजपुरे मॅडमची बहीण आहे बरं. ते आले भोसले ताई असतील. त्यांचं नाव काय? पाटेकर मावशी, चव्हाण मावशी, शीतलताई, स्वातीताई, रंगोलेताई, माझ्या काकू त्या जाधव काकू, ह्या माझ्या काकू आहेत बरं. डांगे काकू असतील. सोनवणे, भोसले मावशी असतील, मडके मावशी असतील.